अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ तथा महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी 19 मे रोजी आपला भारत बंदचं आवाहन केलं। त्या आव्हानाला आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व केमी बांधव आमचे प्रतिष्ठाने बंद ठेवून प्रतिसाद देत आहोत। आमच्या 3 मागण्या आहेत। यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 अंतर्गत नियम 65 चे संशोधन करून केंद्र शासनाने 2018 मध्ये GSR 17 पारित केला होता। यामध्ये केंद्र शासनाचा या उद्देश असा होता की ऑनलाईन औषधीला भारतात परवानगी द्यावी, परंतु यावर बऱ्याचशा हरकती आल्यामुळे शासनाने हा GR मागेही घेतला नाही किंवा त्या नोटिफिकेशनचं कायद्यात सुद्धा रूपांतर केलं नाही। याचाच गैरफायदा घेऊन बरेचसे डिजिटल प्लॅटफॉर्म ऑनलाईन औषधी विक्री हे देशातनी सुळसुळाट झाला असून या माध्यमातून नशेची औषधी, गर्भपाताची औषधे आणि बऱ्याचशा अशा डुप्लिकेट औषधी ह्या भारतातनी पसरवल्या जात आहे व हे सर्व जनस्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून, भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक असून आम्ही या GR तातडीने मागे घ्यावा यासाठी वेळोवेळी आम्ही शासनाला आमचे निवेदन दिले, परंतु शासनाने हा GR अजूनपर्यंत मागे घेतला नाही। त्यानंतर कोरोना काळामध्ये शासनाने GSR 220 हा पारित केला होता। यामध्ये शासनाचा उदात्त हेतू होता की क्वारंटाईन पेशंट, अपंग पेशंट, वृद्ध पेशंट यांना या कोरोना काळामध्ये औषधी घरपोच सेवा मिळावी आणि या कायद्याच्या अंतर्गत जिल्ह्यातील ज्यांचे परवाने आहेत त्याच जिल्ह्यात तो घरपोच सेवा देऊ शकतो असा यामधील कायद्याचा एक क्लॉज होता। त्या क्लॉज अंतर्गत हा कायदा पारित करण्यात आला होता, परंतु याही कायद्याचा ऑनलाईन औषधी विक्री करणारे रॅकेट गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषधी विक्री करत आहेत व या देशाचे जनस्वास्थ्याचे आरोग्य धोक्यात घालत आहे। त्यानंतर मोठमोठे कॉर्पोरेट जे आहेत ते मोठ्या प्रमाणात 20%, 70%, 80% डिस्काउंट देऊन या सर्वसामान्य केमिस्ट बांधवांमध्ये एक स्पर्धा निर्माण करत आहे। या स्पर्धेमध्ये सर्वसामान्य केमिस्ट कुठेतरी भरडला जात आहे। त्यामुळे गावखेड्यात, तालुका पातळीवर जे केमिस्ट आमचे व्यवसाय करत आहेत त्यांना औषध मिळणे दुरापास झाले असून या सर्व याच्यातून आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे। तरी आमच्या या 3 मागण्या असून या व्यतिरिक्त बऱ्याचशा अशा मागण्या आहेत। यासाठी आम्ही 20 मे रोजी आम्ही हा बंद पुकारला असून या बंदच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आमच्या मागण्या या शासनापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत। त्यानंतर जर या मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर यानंतर आम्ही बेमुदत बंदचा सुद्धा इशारा शासनाला देत आहोत तुमच्यामार्फत। आणि आमच्या या बंदने जे सर्वसामान्य जनतेचं गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही संघटनेतर्फे, मी बंटी घाटे अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो।